नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पिस्तूलचा धाक दाखवून 4,500 लुटले। पायलमधील लूटमार, अनेक संशयितांना पोलिसांनी उचलले। विश्वास आणि पद पुन्हा मिळवण्याचे ज्येष्ठ संचालकापुढे आव्हान। भोकरचे तत्कालीन कार्यकारी अभियंता गिरीश जोशी निलंबित। गाडीपुरा भागातील गंगा कमानीजवळ दुकानात घुसून 2 तरुणांनी दुकान मालकाला तलवारीने मारहाण करत 4,500 रुपये लुटल्याची घटना घडली आहे। तारीख 9 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पायल ज्वेलर्समधील लुटमारीचा प्रकार सर्वत्र चर्चेचा विषय बनला असताना ही घटना असल्याने व्यापाऱ्यांत दहशत पसरली आहे। नवीन मोंढा आडत दुकान आणि वजिराबाद पायल ज्वेलर्समध्ये झालेली लूटमार नांदेडचे सुरक्षित वातावरण बिघडणारी ठरली आहे। या लूटमार प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना तारीख 9 मे रोजी 10 वाजता गाडीपुरा गंगा कमान जवळ असलेल्या आपल्या दुकानात संजय सिंह शिवशरणसिंह गौर हा तरुण हिशोब करत असताना राहणार गायत्री मंदिरजवळ नांदेड व त्याचा सहकारी सोनू लालू रोत्रे यादव हे दोघे जण दुकानात शिरले। यानंतर आरोपींनी हिशोब करत बसलेल्या संजय सिंगला तलवार मारून जखमी केले। याचवेळी आरोपींच्या गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून संजय सिंग यांच्या दुकानात 4,600 रुपये जबरीने चोरून नेले। या प्रकरणी इतवारा पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध भांडवी 394-34 आदी कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनस्कर हे तपास करीत आहेत। 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदरील आरोपीस 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी जोगिंदर सिंग कुल्फीवाले या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सोनस्कर यांनी आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शेख यांनी त्यास 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश आहे। पायल ज्वेलर्स लूटमार प्रकरणातील आरोपी पोलिसांना अटक केल्याची चर्चा सोशल मीडियावर होत असली तरी या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला नाही। अनेक संशयितांना पोलिसांनी पकडून आणून त्यांच्यावर 14व्या रत्नाचा उपयोग चालू केला आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी संपर्क साधला असता अद्याप आरोपी हाती लागले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पायल ज्वेलर्समधून 3.5 नव्हे तर 2.5 किलो सोन्याची लूटमार गुन्हेगारांनी केल्याची सुधारित फिर्याद दुकान मालकांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती आहे। पायल ज्वेलर्समधून 2.5 किलो सोने लुटून पळणारे गुन्हेगार पेलताना पोलिसांच्या मती चक्रावून गेली आहे, कारण अतिरेक्याप्रमाणे दुकानातील सर्वांना गन पॉइंटवर घेऊन भरगच्च बाजारपेठेतून 2.5 किलो सोने लुटून नेणाऱ्या या चोरट्यांना रस्त्यात येऊन 2 गोळ्या झाडल्या आहेत। डोक्यावर हेल्मेट घालून असलेले हे गुन्हेगार शोधून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचण्याचे चातुर्य आता पोलिसांना दाखवावे लागणार आहे। गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचे काम सुरू केले आहे। 14व्या रत्नाचा प्रयोग पोलिसांनी अनेकांवर केला आहे। त्यातच 10 मे रोजी दुपारी पायल ज्वेलर्समध्ये लूटमार करणाऱ्या अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी पकडल्याची चर्चा पसरली, परंतु याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता आरोपी अद्याप निष्पन्न न झाल्याचे सांगितले आहे। आर्थिक घबराईत अटकलेल्या जिल्हा बँकेवर निर्बंध घालण्यापूर्वी तेथे कार्यरत असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे। अनेक आरोपांचे ओझे डोक्यावर घेऊन बँकेतून बाहेर पडलेल्या संचालक मंडळातील अनेक नेत्यांना प्रतिमेला तेव्हा जबर तडाखा बसला होता, परंतु शासकीय राजवटीतून मुक्त झाल्यानंतर काही दिवसापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळावर निवडून गेलेल्या संचालकांमध्ये पूर्वीच्या अनेक माजी संचालकांचा समावेश आहे। बँकेच्या निवडणुकीत या संचालकांना पुन्हा त्याच आरोपांचा सामना करावा लागणार होता। यामध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, बापूसाहेब गोरठेकर, मोहन पाटील टाकळीकर, हरिहर भोसीकर यांचा समावेश असून ही मंडळी पुन्हा निवडून गेल्याने बँकेला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी तसेच बँकेवरील लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी मोठी संधी या निमित्ताने या सर्वांना मिळाली आहे। भोकरचे तत्कालीन कार्यकारी अभियंता गिरीश जोशी निलंबित। अप्पर मुख्य सचिव कुलकर्णींचा दणका, बोगस बिलांच्या गैरप्रकाराचा ठपका, त्याचबरोबर नांदेडचे अनेक अभियंते रडावर। तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात हेलिपॅडचे बोगस बिले तयार करण्याबरोबरच वेगवेगळ्या गैरप्रकारात अडकलेले भोकरचे तत्कालीन कार्यकारी अभियंता गिरीश जोशी यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी आपला हिसका दाखवला आहे। जोशी हे औरंगाबादेत गुणनियंत्रक विभागाचे काम पाहत असताना त्यांच्याच कामातील गुंडो शोधून कुलकर्णींनी जोशीला निलंबित केले आहे। जोशींचे निलंबन झाल्यानंतर नांदेड सार्वजनिक बांधकाम मंडळात खळबळ माजली असून त्यांच्याच कामातील गुंडो शोधून कुलकर्णींनी जोशीला निलंबित केले आहे। जोशींचे निलंबन झाल्यानंतर नांदेड सार्वजनिक बांधकाम मंडळात खळबळ माजली असून आता कोणाचीही खैर नाही असे चर्चिले जात आहे। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू। नमस्कार।